1 ते 2 किलोमीटरचा प्रवाससुद्धा सहन न होणारी मी आज एवढा मोठा प्रवास कसा काय केला मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुण्यापासून तुळजापूर हे बरंच डिस्टन्स आहे आणि पहिल्यांदाच मी एवढ्या लांब आले होते, ते पण मला फोर व्हीलर अजिबात सहन होत नाही. तरीसुद्धा एवढा मोठा डिस्टन्स कसा काय माझ्याकडनं झाला आणि मला कसलाच त्रास गाडीमध्ये झाला नाही, हे सगळं देवीनीच करून घेतलं होतं. फायनली आम्ही इथे तुळजापूरमध्ये पोहोचलो होतो. सकाळी सकाळी इतकं सुंदर वातावरण झालं होतं ना की काहीच सांगू. खूप भारी वाटत होतं. आद्याची छान झोप झाली होती, त्याच्यामुळे तो पूर्ण फ्रेश मूडमध्ये होता. नंतर इथे आम्ही रूमचा वेट करत होतो. रूम भेटली, नंतर छान फ्रेश झालो आणि आज मी साडी वेअर केली होती. सो सोबत सगळी लहान लहान मुलं असल्यामुळे इथे छान आता नाश्ता करायला गेलो होतो, कारण दर्शनाला किती वेळ लागेल काहीच माहिती नव्हतं. सो दर्शनाला जाण्याआधी म्हटलं सगळ्यांनी छान नाश्ता करावा. नंतर इथे आता मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो आणि इथे बरीच नवीन लग्न झालेली जोडपीसुद्धा दर्शनासाठी आली होती. तर इथे सहसा मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी प्रचंड गर्दी असते. जर तुम्हाला आरामात दर्शन करायचं असेल तर तुम्ही हे वार सोडून देवीच्या दर्शनासाठी या. तर इथे मस्त असं देवांचं दर्शन घेतलं आणि नंतर मेन देवीच्या मंदिरात आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी. तर त्याची लाईन तुम्ही बघू शकता. 2.5 ते 3 तास आम्हाला लाईनीमध्ये गेले. 2.5 ते 3 तास आम्हाला तर काहीच वाटलं नाही, पण आद्या खूप कंटाळून गेला होता, कारण लहान मुलं इतका वेळ नाही थांबू शकत. पण कसंबसं त्याला आम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगून फोटोज काढून कसं तरी त्याने ऐकलं. नंतर फायनली आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि खूपच भारी वाटत होतं. एवढ्या लांब आलो होतो पण खूप मस्त दर्शन झालं आम्हाला, एवढं काहीच वाटलं नाही. तर दर्शन तर छान झालं, फोटोज पण काढून झालो. आता निघालो होतो पुढच्या प्रवासाला. तर पुढे काय करतोय पाहण्यासाठी पुढील ब्लॉग कंटिन्यू करा.